तुमच्यापेक्षा मला खासदार झाल्यासारखं वाटत आहे. आमचा संघर्ष लढाई व्यक्तीसोबत नव्हती, ती कोकणसाठी काय करणार, व्हिजन काय यासाठी होती. इको सेन्सिटिव्हचं संकट गेलं नाही, ते आपल्या माध्यमातून जाईल अशी आशा. 2014 जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे पराभव. बारसू येथे माझी गाडी अडवण्यासाठी सांगितलं गेलं. मी लोकांशी त्यावेळी संवाद साधत होतो. माझा लोकांशी संवाद साधायची तयारी होती. कोकणसाठी व्हिजन काय हे विचारण्यासाठी माझा विनायक राऊत यांच्याशी संघर्ष. रत्नागिरी जिल्ह्याचे माझ्यावर उपकार ते विसरणार नाही. रत्नागिरीमध्ये आंदोलन झाल्यावर माझ्यावर केसेस झाल्या. रत्नागिरी विधानसभा BMW गाडीसारखी बाहेरून चांगली, आतून इंजिन नाही. रत्नागिरीमध्ये कुणालाही घाबरू नका. आता आपले दिवस सुरू झाले. तुम्हाला कोणाचा फोन आला तर दुसरा फोन राणेसाहेब यांचा असेल. जिथे राणे आणि राणेसाहेब आहेत या ठिकाणी तुम्ही घाबरू नका. ज्या कॉन्फिडन्सचा उल्लेख आता राजेशजींनी केला, खरोखरच जी प्रतीक्षा होती मागच्या 10 वर्षाची आणि जो कंटाळा आलेला माहिती काही केलं नाही 10 वर्ष. आमचा संघर्ष, आमची लढाई ही कुठल्या व्यक्तीबरोबर नव्हती. आपण कोकणासाठी काय करताय, आपण कोकणासाठी काय केलं, तर आपलं विजन काय कोकणाचं हे विचारण्याचं काम आम्ही मागचे 10 वर्ष करत होतो. मी 2009 ते 2014 पर्यंत जी विकासाची कामं एक विजन ठेवून की कोकणाला डबल ट्रॅक असावी, कोकण रेल्वे महामार्ग पूर्ण असावा, चौपदरीकरण व्हावं. विचार करा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 8 पदरी रस्ते होत आहेत आणि अजूनपर्यंत आपण चौपदरीकरण इथे पुरं करू शकलो नाही. इको सेन्सिटिव्हचा अनेक गावांमध्ये साहेब अजून इको सेन्सिटिव्ह आहे. अजूनपर्यंत इको सेन्सिटिव्ह मधली असलेली गावं ती साधी वीट ठरू शकत नाही अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये आहे. पण ते बिचारे बोलत नाही, त्यांना कळत देखील नाही ही इको सेन्सिटिव्हचं हे संकट त्यांच्यावर आहे. कुठल्याही सरकारी यंत्रणेने त्यांना नोटिफाय देखील केलेलं नाही. नोटिफिकेशन झालं असेल तर त्यांना कळवलं देखील नाही. आणि इको सेन्सिटिव्हचं फार मोठं संकट तेव्हा आपल्याला माहिती आहे. आपण सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये त्या कमिटीला घेऊन आलो होतो. मी खासदार होतो, आपण सिंधुदुर्गाचे पालकमंत्री होता. त्या दौऱ्यामध्ये आणि त्या दौऱ्यानंतर आपल्यामुळे अनेक गावं त्याच्यातून वगळण्यात आली. पण साहेब अजूनही इको सेन्सिटिव्हचं संकट आपल्या कोकणातून गेलेलं नाही. ते गेलं तर ते आपल्याच माध्यमातून जाईल एवढी देखील खात्री माझ्या. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साहेब खास करून काल याचा उल्लेख मी राजापूरच्या सभेत केला की साहेब रिफायनरी सारखा प्रकल्प आपल्या रत्नागिरीमध्ये यावा, आपल्या जिल्ह्यामध्ये यावा. तो विरोध का झाला, कसा झाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, अख्ख्या कोकणाला माहिती. पण जर आपल्याकडे प्रकल्प झाले नाही साहेब, तुम्हाला चांगलं माहिती आहे की माझा पराभव का झाला असेल. पहिल्यांदा जेव्हा 2014ला जेव्हा माझा पराभव झाला, मी हरलो ठीक, मोदी साहेबांची लाट होती ठीक, सगळं ठीक आहे, सगळं मान्य आहे. पण त्या जैतापूर अणुऊर्जामुळे आपण ज्याची सुरुवात केली, आपण एकदा ठाम राहिलो की नाही हा प्रकल्प इथे आला पाहिजे, हा लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे, 1 लाख कोटीचे उलाढाल असलेला प्रकल्प आहे. आपण त्याच्यावर ठाम राहिलो. आपल्या विरोधात वातावरण गेले तरी आपण भूमिका नाही बदलली. पराभव समोर दिसत होता, आम्हाला माहिती होतं की काय होणार आहे. तरी देखील माझा मुलगा निवडून येईल ना येईल, इकडच्या कोकणातल्या मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे ही भूमिका साहेबांनी केली. किती शेतकऱ्यांना फायदा दिला, किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आपण विचारायचं नाही. माझा 10 वर्ष विनायक राऊतांबरोबर संघर्ष फक्त याच्यासाठीच होता की तुमचं विजन सांगा कोकणासाठी. आमचं या रत्नागिरी जिल्ह्यावर प्रेम आहे. नाही तर माझं काय होतं साहेब, मी सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेब जिथे म्हणजे राणेसाहेबांचा जिथे मतदारसंघ होता तिथे मी आरामात राहिलो ना. समुद्रासमोर माझं घर आहे, दिवसभर समुद्र बघू शकत होतो. पण नाही, ह्या जिल्ह्याने माझ्यावर प्रेम केलं, या जिल्ह्याने माझ्यावर प्रेम केलं. जेव्हा 2014ला पराभव झाला हे मी आजपर्यंत कोणाला बोललो नव्हतो. 2015-16 पर्यंत निलेश राणे राजकारणात राहील का नाही ही सगळ्यांना शंका होती. सगळ्यांना आठवत सुद्धा नव्हता की निलेश राणे नावाचा एक व्यक्ती आहे. पण ह्या रत्नागिरी जिल्ह्याने परत मला बोलवलं आणि इथून माझी सुरुवात केली. आणि म्हणून हे उपकार मी विसरत नाही.
कधी कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जुने जाणते कार्यकर्ते विचारतात, अहो साहेब परत रत्नागिरी वेळेला सुरुवातच त्यांनी करून दिली आहे, माझी सुरुवातच त्यांनी करून दिली. आणि म्हणून या जिल्ह्याचे उपकार कधी विसरणार नाही. म्हणून कोणी बोलवेल ना बोलवेल, कोणाला आवडेल ना आवडेल, आंदोलनाच्या सर्वात पुढे उभं राहणार निलेश राणेच. परवा कोण साहेब इकडे जिवंत आंदोलन झालं, जिवंत आंदोलन झालं. अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की हिंदू समाज रत्नागिरीचा काय आहे. रस्त्यावर माझ्याबरोबर जवळपास 3 ते 4 तास ही सगळी मंडळी रत्नागिरीतली आमच्याबरोबर आंदोलन करत होती. आमच्यावर केसेस देखील झाल्या साहेब, 450 लोकांवर केसेस झाल्या. मी 451 कारण का आरोपी नंबर 1 मीच आहे. पण साहेब मी तेव्हा आंदोलन जेव्हा करायच्या अगोदर पण सांगितलं होतं, गो मात्यासाठी एकदा नाही 100 वेळा माझ्यावर केसेस टाकले तरी आम्ही संपवणार. आणि तुम्ही काय केसेसची वगैरे काळजी करू नका, आरोपी नंबर 1 मी आहे. तुम्ही ज्यांच्यावर केसेस झाल्या आणि मला तुमचं मोठेपण आहे, तुमचं कौतुक देखील आहे साहेब. 450 लोकांवर केसेस झाल्या. एकाने मला फोन करून विचारलं नाही साहेब पुढे काय होणार. सगळे खुश आहेत, सगळे खुश. आणि म्हणून मला तुमच्याबद्दल विशेष कौतुक आहे. आपल्याला हा जिल्हा असेल, हा मतदारसंघ असेल, आपल्याला फार पुढे घेऊन जायचं. मी कधी कधी म्हणतो, आम्ही खासगी जेव्हा बसतो तेव्हा आम्ही साहेब म्हणतो एक दुसऱ्यामध्ये, रत्नागिरी विधानसभा एक BMW गाडीसारखी आहे. ती गाडी बाहेरून चांगली दिसते, आतमध्ये इंजिन नाही. टकाटक दिसतं का नाही सगळं बाहेरून, आहे का नाही. हसायला वगैरे तुम्ही ते संकोच करू नका. मी कधी कधी बघितलं की रत्नागिरीमध्ये हे केलं तर हे होईल म्हणून काही लोक गप्प आहेत की नाही, की कुठेतरी गणित बिघडतील, कुठेतरी काहीतरी विस्कटेल. अहो आता काही विस्कटणार नाही. आता राणेसाहेब इथे खासदार म्हणून आलेले आहेत. म्हणून मनामध्ये कसली भीती जाऊ, तुम्ही मनामध्ये कसली भीती बाळगू नका. कोणाचा समोरून फोन आला तर दुसरा फोन राणेंचा असेल एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही कसली आता काळजी करू नका. इथे आपले दिवस आता सुरू झाले, इथे आपले दिवस सुरू झाले. जसं मी म्हणत होतो साहेब, BMW बाहेरून छान दिसते, त्याला इंजिन टाकायचं काम जर कोण करू शकत असेल तर फक्त राणेसाहेब करू शकतात. याचा उल्लेख आता राजेश सावंतांनी केला, याचा उल्लेख आता आदररावांनी केला की साहेब आपला इतक्या वर्षाचा अनुभव, जेव्हा आपण शपथ घेतली तेव्हा मी सांगितलं आणि तेव्हा मी एक पोस्ट टाकली साहेब. 1985 पासून आपण इथे सुरुवात केली राजकारणामध्ये. कसली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 1995 नगरसेवक, त्याच्यानंतर सलग 6 वेळा आमदार, त्याच्यानंतर पराभव झाला, परत विधान परिषदेवर गेले, परत राज्यसभेवर गेले. राज्यसभेवर गेल्यानंतर तुम्ही केंद्रीय मंत्री झाला. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर साहेब तुम्ही आता खासदार झालात. ही 10-11 ही जी पदं मिळाली ही तुमच्या कर्तृत्वामुळे मिळाली, अशी आमची सगळ्यांची समज आहे. जिथे राणे आहे, जिथे राणे साहेब आहेत, तिथे कोणाला घाबरायची गरज नाही. आणि म्हणून तुम्ही आम्हाला तसंच घडवलं, तुम्ही आम्हाला तसंच घडवलं. म्हणून तुम्ही कसलीही येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कसलीही भीती मनामध्ये ठेवू नका. माझी फक्त शेवटची विनंती करतो आणि राणे साहेबांना बोलायचं याच्यानंतर त्यांचं मनोगत होणार आहे. साहेब तुम्ही फक्त दिल्ली सांभाळा, इकडचा रस्ता निलेश राणे आणि आमचे सगळे कार्यकर्ते सांभाळा.